हॅलो, चवनाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मला दिसतंय मी काय बनवते आहे, तर आपण आहे ना मस्त डाळीच्या पिठाचं थालीपीठ बनवणार आहे आज. आज तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल. आज माझा आवाज खूप बदललेला आहे, सर्दी झालेली, त्याच्यामुळं आज आहे ना मला असं नवीन काहीतरी छान असं मस्त मेनू बनवते मी. खायचा आहे तो असा गरम गरम मस्त छान छान. बघा तर माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई काय बनवते मी. पांढरी तिळे आपण याच्यात काढलेले आणि हे गव्हाचं पीठ आहे इकडं आणि एका वाटीमध्ये परत इकडं डाळीचं पीठ ठेवलेलं आहे आपण. सारखं प्रमाणात घेतलं तरी चालणार आहे. आणि इकडं मी किसलेला गाजर, कोथिंबीर असे हे आपल्याला मस्त धिरड्यांच्या याच्यामध्ये टाकायचे सगळं मटेरियल. तर काय वाटतंय तुम्हाला बघा आजच्या रेसिपीमध्ये, तर छान छान म्हणजे तोंडाला अगदी छान चव येईल असा मेनू आजचा आहे. गरम गरम एकदम छान असे मस्त कोथिंबीरचे थालीपीठ याचे डाळीच्या पिठाचे थालीपीठ आपल्याला आज बनवायचे. तर याच्यामध्ये बघा मीठ आहे, परत ओवा टाकलेला आहे छान, लाल तिखट आहे, हळद आहे, थोडंसं जिरं आहे. आपलं घरगुती मटेरियलमध्ये आपण आहे ना आजचं मेनू बनवणार आहे एकदम छान. तर कसं वाटतंय बघा तुम्हाला आता जेव्हा मी बनवेल तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं काय नाही सांगा मला कमेंट करून सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंनी. तर मीठ, लाल तिखट, जिरं, ओवा असं टाकून घ्यायचं आपल्याला मस्त एकदम छान. जिरं अख्खंच टाकते मी, जिरं काय मिक्सरमध्ये वगैरे बारीक नाही केलेलं आहे, काहीच नाही. तर आहे ना सगळं आता मस्त आहे ना एका पॅनमध्ये घेऊन आहे ना मी सगळं असं बॅटर तयार करणार आहे सगळं. आणि हा गाजराचा किस आणि कोथिंबीर जर टाकली ना तर खूप छान चव लागणार आहे त्याची. तसे पण काढू शकता आपण, असं काही नाही गाजराचा किसच असला पाहिजे आपल्याकडे. तर आता हे मटेरियल ना सारख्या प्रमाणात आहे बघा तुम्ही. गव्हाचं आणि डाळीचं पीठ एकदम एकसारख्या प्रमाणात घेतलेलं आहे मी. आता एका वाटीमध्ये ना छान आपण सगळं मस्त काढून घेणार आहे. आता हे तुम्ही ना बघू शकता मस्त वाटी घेतली मी, त्याच्यामध्ये एक 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 स्टेप बाय स्टेप टाकू आपण. किसलेला गाजर, कट केलेली कोथिंबीर आणि हे आपलं छान पांढरी तिळे काढलेले मी. पांढरी तिळे टाकायची, भारी चव लागते त्याची पण छान. आणि थंडी चालू आहे बाहेर खूप, अशी सर्दी वगैरे झालेली असली तर खूप छान चव लागते त्याची पण. हे सगळं मटेरियल मी जी डिशमध्ये काढलेले बघू शकता माझ्या सगळ्या ताई. तर कसं वाटतंय बघा तुम्हाला. असंही बॅटर आहे ना तुमच्याकडं घरात असणारे असं मला वाटतंय. गाजर नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही, बिना गाजराचे थालीपीठ छान निघतात. तर आता मी ना डाळीचे पीठ टाकून घेतलेले आहे आणि गव्हाचं पीठ वरतून टाकते मी. 2 सारख्या वाट्या डाळीचं थोडं कमी असलं तरी चालेल, थोडं जास्त असलं तरी चालेल, दोन्ही सारख्या प्रमाणात घेतलं तरी पण चालणार आहे. आता पाणी टाकून आहे ना मस्त एकजीव करायचं आहे आपल्याला एकदम छान. हे बघा मस्त बॅटरनं असं पाणी टाकून घेतलेलं मी एक ग्लासभर. जसं जसं लागेल तसं तसं आपण टाकत चालणार आहे, खूप टाकून नाही घ्यायचं अगोदर. तर असं मस्त हलक्या हाताने छान मस्त एकजीव करून घ्यायचे भारी. आणि केल्यानंतर तुम्ही ना पीठ भिजवल्यानंतर लगेच केलं तरी चालणार आहे, अर्धा 1 तास झाकून ठेवलं तरी चालणार आहे. पण शक्यतो जेवढ्या लवकर करशाल तेवढं छान. कारण आपण किसलेला गाजर आहे, कोथिंबीर सगळं कट केलेले आहे. आणि तुम्हाला कांदा वगैरे टाकायचा असेल तर कांदाही टाकू शकता, पण आता मला सर्दी असल्यामुळे आम्हाला आज कांदा नाही टाकायची ह्याच्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता असं छान मी मस्त काढून घेतलेले. थोडं पाणी कमी झालं होतं, मी आता पाणी पण टाकलेले परत त्याच्यामध्ये. तर असं हे पाणी टाकून आहे ना छान मस्त काढून घ्यायचं आहे आपल्याला मस्त एकदम छान. आणि अशी सुंदर तोंडाला पाणी सुटणारे धिरडे बनवायचे आपल्याला. तर आज आहे ना हे असं मटेरियल ना बघा तुम्हाला कसं वाटतंय मला, मग माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताई सगळं सांगणार आहे. आणि हे बॅटर आहे ना सगळंच्या सगळं असं मस्त एकजीव झालं आहे बघा तुम्ही आता. हे पण मस्त कालवलं गेलेलं आहे आपल्याकडनं सगळं. आणि मीठ मी ना आधीच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आता मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही. तुम्ही बघताय मी चवीनुसार पाणी म्हणजे पिठाच्या याच्याप्रमाणे पाणी टाकू राहिले आता याच्यामध्ये. जसं जसं पाणी लागतं तसं तसं आपण मस्त काढून घेऊ राहिलो आता छान याच्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता आता कसं केलेलं आहे मी. हे बघा खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, असं छान आपल्याला पसरवता येईल अशा पद्धतीने आपण बनवलेलं आहे. मस्त मऊसूत असं पीठ आता आपलं छान असं भिजून झालेलं आहे. तर मी ना पहिलं थालीपीठ मला आज कढईत टाकून बघायचं आहे. जी माझी भाजीची कढई ना त्याच्यामध्ये मी बनवून बघणार आहे. तर सारखं तव्यावर बनवण्यापेक्षा ना असं वाटतंय मला 1-2 आहे ना थालीपीठ याच्यात काढून बघावं. ही बघा ही स्टीलची कढई, मी गॅस बंद केलेलं आहे. स्टीलची कढईनं खूप तापलेली आहे. आणि ही बॅटर मी आता टाकलेली आहे. पण घाबरू नका, त्याच्यामध्ये ना धूर जरी दिसतोय ना तर खूप काही जळणार वगैरे काहीच नाही. गॅस बंदच आहे आपलं, तुम्ही बघू शकता बटन अजून. आणि ना असं हे करून बघा तर निघतं का नाही आपण बघूया. निघालं छान मस्त भारी निघालेलं बघा तुम्ही. मस्त हाताने पलटी मारलेली मी त्याची. आणि त्याच्यातून पण आहे ना आपण त्याला आता बाहेर काढून घेऊ असं. आणि बाकीचे थालीपीठं मला वाटतंय ना आपण आहे ना तव्यावर फटाफट निघतील अगदी छान भराभर भराभर असं वाटतंय. आणि आता याच्यात आहे ना जर तुम्हाला वाटलं ना तुमच्याकडं अशी
खूप खोलगट वगैरे जर नसेल ना, ती कढई खूप खोलगट नाही आपली, म्हणून मला याच्यात एक टाकून बघायचं होतं. तर मी आता बघा याच्यामध्ये टाकून बघितले. तुम्ही बघू शकता खाली चिपकलेलं वगैरे काहीच नाही ते, भारी निघालेलं आहे. पण बाकीचे दीड आहे ना, आपण पटापट आता तव्यावर काढून घेऊ सगळे. बघत राहा माझी पुढची रेसिपी तुम्ही. आणि हे बघा मस्त मी आता तव्यावर टाकलंय छान मस्त गोल, भारी. आणि असे पटापट, पटापट होत आहे माझेवाले थालीपीठ मस्त छान अगदी. कोथिंबीर आणि तिळमुळे ना खूप सुंदर दिसत आहे बघा तुम्ही. आणि गाजर पण टाकलेलं आहे आपण मस्त किसलेलं. तर असं किसलेलं गाजर ज्यांच्याकडं असेल घरात त्यांनी टाका, नसेल तरी काही अडचण नाही. तर बघू शकता आता तुम्ही असे मस्त आपले छान थालीपीठ असे तयार होत आहे. मस्त कोथिंबीरचे आणि डाळीच्या पिठाचे, गव्हाच्या पिठाचे असे म्हटलं तरी चालेल आपण. कारण कोथिंबीर नसल्याने याला चव पण लागत नाही. थोडी तरी कोथिंबीर टाकायचीच याला. कोथिंबीर असली की छान लागतात, ओवा वगैरे असलं तरी छान लागतात. आणि तुम्ही बघा असे मस्त मी आता कढईत टाकून घेतलेले भारी एकदम. कसे वाटतंय बघा आजचे आपले थालीपीठ. पोळी वगैरे कधी कंटाळा आला ना करायचं तर असं बॅटर आपण मस्त बनवून आणि छान असे धिरडे बनवू शकतो. खायला पण खूप छान आहे, तुटत वगैरे काहीच नाही अजिबात ते. याच्यामध्ये ना अजून जाळीदार पण होतं. आपण नुसते जर मस्त गव्हाच्या पिठाचे केले ना तर अशी जाळी पण पडते त्याची भारी. पण आज दोन्ही पिठांचं आणि आपल्याकडं आपण गाजर टाकलेले आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं जाळी वगैरे काही त्याला आलेली नाही एवढी खास. तर पण चला काय हरकत नाही, आपल्याला चव पाहिजे, चवीसाठी आपण छान मस्त मेनू बनवलेला आहे. आणि मी ना तुम्हाला आता अशाच नवीन नवीन रेसिपी दाखवत राहणार आहे. आणि नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण असंच भेटत राहणार आहे. तर काय वाटतं काय नाही सांगा. माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंनी तुम्ही कशी बनवता ते पण मला सांगू शकता. आणि कमेंट करून सांगा कसे झाले कसे नाही. हीच मटेरियल टाकून तुम्ही पण अशी रेसिपी बनवून बघा एकदा. तर चला मग आता आपण नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या ताईंना बाय बाय.